हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर जे वेदांचे अन्य जे भाग आहेत ते ऋषींचे स्वतःचे केलेले स्वतःचे अनुभव आहेत. उपनिषदे आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. जर ते वेदांशी आणि पाचव्या वेदाशी जुळत नसेल तर व्यर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान याच क्षरपुरुष ब्रह्मने दिलं आणि याने श्रीमद भगवद्गीतेच्या मध्ये काही आपल्या स्तराच्या अटकळी घुसवल्या आहेत, जोडल्या आहेत, युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना भ्रमित करण्यासाठी. परंतु आपण त्याचा निर्णय त्या सूक्ष्म वेदाने करायचा आहे. आपल्याजवळ एक असा मापक आहे, असा एक आपल्याकडे एक तराजू आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथाला तोलू शकतो, त्याला ओळखू शकत आहोत, पारखू शकतो. आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये त्याच सूक्ष्म वेदाची माहिती दिली आहे की तो परमात्मा आपल्या मुखकमलातून त्या विस्तारपूर्वक आध्यात्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती देतात आणि त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतात गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक 34 मध्ये की त्या तत्वज्ञानाला ज्याला परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून स्वतः सांगतात, ज्ञान देतात, त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत, ज्ञानी महात्मा आपल्याला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने तर हे सिद्ध झाले की गीताजीतील ज्ञान कंप्लीट नाहीये, संपूर्ण नाहीये. गीता ज्ञानदात्याने हा ऑप्शन सोडून दिला, एक प्रावधान सोडून दिलं की त्याच्याशी मी परिचित नाहीये. जो परमात्मा स्वतःच्या मुखातून येऊन सांगतो ते ज्ञान सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे आणि ते त्याच्याशी परिचित असे तत्वदर्शी संतच तुला सांगू शकतील. त्यांना विचार. तर दास हे म्हणू इच्छित आहे की हे जे पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता यांचं ज्ञान चुकीचं नाही, परंतु हा कंप्लीट कोर्स नाही. यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही, संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. आणि संपूर्णाशिवाय मग पूर्ण मोक्ष कसा होईल? समजू शकतो हे तर सामान्य माणूस समजू शकतो. आता इथे हे आपले धर्मगुरू आपल्याला गोंधळवण्याचे काम करत राहिले की परमात्मा, गीता ज्ञानदाता हे कंप्लीट गॉड आहेत, पूर्ण परमात्मा आहेत, श्रीकृष्ण आहेत ते, आणि ते जगद्गुरू आहेत श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी. आता जर ते जगद्गुरू असते तर त्यांनी हा ऑप्शन नसता ठेवला की तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीताजीचे 18 अध्याय लिहिले, 700 श्लोक आहेत, त्यात एक अध्याय अजून लिहिला असता. त्यात काय कोणते कागद संपणार होते का काही वेळेची मर्यादा होती? तर सांगण्याचा अर्थ हा असा की हे ज्ञान जे परमात्मा स्वतः येऊन देतात ते ज्ञान कोणाजवळही नसते.
तर त्याला परमअक्षर ब्रह्म सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हणतात. कबीर वाणी आहे ती, कबीर वाणी. तर सांगायचा अर्थ असा की जे वेदांमध्ये, गीतेमध्ये जे वर्णित विधी आहेत ते गॉड गिव्हन आहेत. गॉड गिव्हन म्हणजे पूर्ण परमात्म्याने वेद दिले ब्रह्मला, ब्रह्मने मग पुढे आपलं ज्ञान दिलं आपल्या पुत्राला ब्रह्माजींना, आणि मग अर्जुनाला श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून या वेदांचा सारांश आणि स्वतःच्या काही अडकळी यामध्ये अजून जोडल्या. तर या 9 मण सुताचा गुंता केला. काहीतरी या काल भगवान ब्रह्मने, मग ऋषींच्या अर्धवट अनुभवाने या अध्यात्म मार्गात 9 मण सुताचा गुंता केला. त्या 9 मण सुताचा गुंता सोडवण्यासाठी ते परमात्मा स्वतः इथे येतात आणि त्या गुंत्याला उलगडवून देतात. जसे आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वतः आले होते सन 1398 मध्ये, सन 1518 पर्यंत 120 वर्षांपर्यंत इथे राहिले, पृथ्वीवर सहशरीर आले होते, सहशरीर निघून गेले होते. तर त्यावेळी त्यांनी आपलं हे ज्ञान सांगितलं होतं, आपली ही अमृतवाणी सांगितली होती. ते परमअक्षर ब्रह्म आहेत. तर त्यावेळी हे अध्यात्म ज्ञान उलगडून आपल्या अमृतवाणीत लिहून निघून गेले होते. परमात्मा अंतर्ज्ञानी आहेत, त्यांना माहीत होते की काळ परत आपली काहीतरी शक्कल लढवेल. तर परमात्मा गेल्यानंतर त्याच परमात्मा परमेश्वर कबीर देवजींच्या, कबीर साहेबजींच्या पंथात त्यांचंच गुणगान करणाऱ्यांमध्ये काळाचे दूत घुसले. त्यांनी भिन्न भिन्न पंथ कबीरजींच्या नावाने चालवले आणि त्यांनी त्या सूक्ष्म वेदाला, त्या कबीर वाणीला आपल्या अनुकूल जी काही त्यांची व्याख्या, त्यांचे अनुभव, त्यांनी ज्या कोणाकडून हे ज्ञान ग्रहण केलं त्या ज्ञानाचं जसंही समर्थन, आपल्या अज्ञानाचं समर्थन, त्या अनुभवाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी त्या कबीर सागरमध्ये, त्या कबीर साहेबांच्या वाणीतही काही फेरफार केला. आता कारण काय होतं की ते लोक असं म्हणायचे की आम्ही कबीर सागरमधील ज्ञान देत आहोत, आणि ते बडबडत होते तसे. मग त्यांनी पाहिलं की कबीर सागरमध्ये, उद्या कुणी विचारलं की कुठे आहे कबीर सागरमध्ये, आणि पाहिलं तर त्यात गडबड दिसली. त्यांच्या व्याख्येच्या विपरीत कबीर सागरमधील परमात्म्याची वाणी होती, कबीर साहेबांची वाणी. तर त्यांनी त्यात आपल्या अटकळीनुसार आपल्या अज्ञानाला खरं ठरवण्यासाठी काही त्यात परिवर्तनही केलं. आता मालकांना माहीत होतं की 600 वर्षांपर्यंत, कारण की आज याची आवश्यकता भासणार होती, या सूक्ष्म वेदाची, याची पूर्ती करण्यासाठी कबीर परमेश्वरजींनी आपले प्रिय आत्मा गरीबदास साहेबजींना गाव छुडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणा प्रांत या ठिकाणी आदरणीय गरीबदास साहेबजींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जाट जातीत झाला. तसे संत जात मानत नाहीत, परंतु ज्या वर्णात आपण वाढतो त्याचा थोडाफार परिणाम दिसतोच दिसतो. परंतु परमात्म्याने या कॉन्सेप्टला क्लिअर केलं आहे की जात ना पूछो संत की, पूछ लीजिए ज्ञान, और तो मोल करो तलवार का, पड़ी रहने दो म्यान. आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, आपल्या स्वतःच्याच गावातील शेतात, स्वतःच्याच जमिनीमध्ये तिथे गाई म्हशी चारत होते. परमात्मा तेच कबीरदेव काशीतून सहशरीर गेल्याच्या जवळजवळ 200 वर्षांनंतर सन 1518 मध्ये गेले होते, सहशरीर गेले होते परमात्मा कबीरजी.
आणि सन 1727 येऊन ते गरीबदासजींना सतलोकातून येऊन परत भेटले, जवळजवळ 209 वर्षांनंतर. आणि मग त्यांना तिथे येऊन त्यांच्या जवळ पोचले. त्यावेळी हे गुराखी म्हणजेच आदरणीय गरीबदास साहेबजी तसेच त्यांचेच मित्र गवळी तिथे पशु चारत होते. सकाळच्या 10 वाजता फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि विक्रम संवत 1784 म्हणजे सन 1727 दिवसाच्या 10 वाजता जेवण करीत होते. गायी चरत होत्या, इकडे तिकडे काही बसल्या होत्या झाडांखाली. परमात्मा एका साधू वेशात, जिंदा महात्म्याच्या वेशात तिथे आले. गवळ्यांनी गुराख्यांनी म्हटलं, राम राम महाराजजी. परमात्मा म्हणाले, राम राम भाऊ. तर ते गुराखी मुलं म्हणाली की महात्माजी या जेवायला. परमेश्वराने भोजनाला नकार दिला आणि धन्यवाद दिले आणि म्हणाले की मी जेवण करून आलोय भाऊ, माझ्या गावाहून. गुराख्यांनी विचारलं, तुमचं गाव कुठे आहे, किती लांब आहे इथून? परमेश्वरजी म्हणाले, कबीरजी की 16 शंख पर हमरा तकिया, हम गगन मंडल के जिंदा, हुक्म हिसाबी यहाँ चल आए, काटण काळ का फुंदा. गुराख्यांनी विचारलं होतं की महाराजजी तुमचा मुक्काम कुठं आहे, तुमचं गाव कोणतं आहे, आपण कुठे राहता? तेव्हा परमेश्वरजी म्हणाले होते की 16 शंख पर हमरा तकिया, 16 शंख कोसांवर आमचा तक्क्या म्हणजे आमचं स्थान आहे. हम गगन मंडल के जिंदा, आम्ही आकाशात फिरणारे महात्मा आहोत. हुक्म हिसाबी हम चल आए, काटण काळ का फंदा. आम्ही आमच्याच आदेशानुसार इथे काळाचा हा दोर कापण्यासाठी इथे आलो आहोत. हे गूढ ज्ञान मुले नाही समजू शकली, ते गुराखी गोपाळ नाही समजू शकले, ज्यात मोठ्या वयाचेही होते. त्यांनी विचार केला की 16 कोस पर्यंत लांब असेल. आधी एकमेकांशी एवढे परिचित नव्हते कारण की साधनं नसायची. मग म्हणाले, महात्माजी भोजन करा. परमात्मा म्हणाले, नाही भोजन नको. तर ते म्हणाले, भोजन नाही केलं तर निदान दूध तरी प्यावंच लागेल महाराजजी, कारण की एक श्रद्धा आणि प्रेमाने लाडाने पूर्वी दासाला खूप माहिती आहे त्या पवित्र काळाची, खूप जाण आहे, ज्यात येणाऱ्या पाहुण्याचा किती मान ठेवला जायचा. आज या धनाच्या शर्यतीत आणि या शिक्षणाने आपल्याला किती निकम्मा बनवलं आहे. दया उरली नाही, आदर उरला नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा कुठल्या गावातून शहरात गेला होता दास, तर तिथे पाहिलं होतं शहरातील त्या लोकांचं वागणं. मला आश्चर्य वाटायचं की ना हे म्हणतायत की पाणी प्या, ना हे म्हणतात की या जरा जेवून घ्या, किंवा हे असंही म्हणत नाहीत की या जरा बसा. हा कसा व्यवहार आहे या लोकांचा? ही थोडीशी वीज आधी शहरांमध्ये पडली होती. काही रिस्पेक्ट उरला नाही. स्वार्थ असेल तर बोलायचं, नाही तर नाही. आता ही जवळजवळ सगळीकडेच पसरली आहे. तर त्यावेळी हा दास पाहत असायचा, कुणीही व्यक्ती अनोळखी येत असायचा, म्हणायचा की रात्री इथेच मुक्काम करावा लागेल मला. त्याचा विशेष सत्कार आदर, वेगळी त्याची व्यवस्था खूप प्रेमानं केली जायची. आणि भोजन तर सर्वप्रथम विचारायचे. तर त्याच दृष्टिकोनाने त्यांनी म्हटलं की नाहीतर दूध प्यावंच लागेल.
पूर्वी गायी खूप राखायचे गावात, शहरात म्हणजे शेतात खूप साऱ्या गायी राखायचे. आणि खूप साऱ्या गायी अशाही असायच्या, गरीब असायच्या, जेव्हा पाहिजे तेव्हा वासरू लावायचं आणि दूध काढायचं. तर परमात्मा म्हणाले की मी दूध पेईन, पण कुमारी गायीचं. पाजायचं असेल तर पाजा बाळांनो. तर ते जे मोठे गुराखी होते ते म्हणू लागले की बाबाजी, तुझी तर दूध पिण्याची इच्छा नाहीये, थट्टा करत आहात तुम्ही. कुमारी गाय कधी दूध देते? तर परमात्मा म्हणू लागले की तुमची नियत दूध पाजायची असेल तर कुमारी गाय सुद्धा दूध देईल. जे मोठे गुराखी होते त्यांना तर वाटले की ही मस्करी आहे. छोटा मुलगा होता 10 वर्षांचा गरीबदास साहेबजी. ते उभे राहिले. मुलं जशी क्रियाकलाप करतात. त्यांचं एक खूप लाडकं वासरू होतं, जिला बैलाचा संग झालेला नव्हता, म्हणजे कुमारी. तिला पकडून आणले. गळ्यात रस्सी बांधलेली होती छोटीशी, आणि तिला पकडून घेऊन आले. पहा महाराजजी, हिला वासरू तर नाहीये, दूध कसं देईल ही? तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा असं कर, आपल्याजवळ जे कुठलं भांडं असेल छोटंसं, जसं मातीचं एक पात्र होतं, 5-7 किलो लस्सी वगैरे घेऊन जायचे, ते धुवून स्वच्छ करून ठेवलेलं होतं. म्हणाले की हे आहे, हे स्वच्छ करून ठेवलं आहे, ठेवायच्या खाली. गरीबदासजी पकडून बसले त्या गायीच्या आचळांखाली, आणि परमात्म्याने उभं राहून अशी थाप मारली कबीर साहेबांनी त्या गायीच्या कमरेवर. आशीर्वादाने भारलेला हात ठेवला परमात्मा कबीरजींनी. आचळ मोठे मोठे होऊ लागले आणि दुधाची धार लागली. भांड भरताच ती आपोआप बंद झाली. बोलो सतगुरुदेव. आता ते गरीबदासजी त्या भांड घेऊन गेले. ते परमात्म्यांना म्हणाले, घ्या महाराजजी, प्या, आपण तर कमालच केली. आता परमात्म्यांनी अर्ध प्यायले, काही प्यायले त्यातले, आणि उरलेलं म्हणाले की मुलांनो तुम्ही प्या, गुराख्यांनो तुम्हीही प्या. गवळ्यांनो, तर मोठे मोठे जे गवळी होते ते म्हणाले की आम्ही नाही पिणार. एकतर तुम्ही जादूटोणा करून हे असं दूध काढलं, आणि माहिती नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमचं उष्ट आम्ही नाही पिणार. नि या जादूच्या कुमारिका गाईचं दूध प्यायलो तर पाप लागेल, आम्ही नाही पिणार. तर ते उठून निघून गेले. हे असं झाल्यामुळे की हा बाबाजी बळजबरी तर नाही करणार, प्यावंच लागेल आपल्याला. गरीबदासजी म्हणाले, आणा भगवान, आपला हा दास पिईल. पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तर ते युगायुगांचे मल्ल होते गरीबदासजी, युगायुगांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते. त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा, तुमचा हा दास पिईल. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगायुगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे. तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले, प्या. आणि म्हणाले की महाराजजी, दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी. तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून, माझ्या लोकातून आलं आहे. तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत. मोठे मोठे समुद्र भरलेले आहेत. आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं, आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे भोळ्या जीवांना, की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा, खराब होणार, हे होणार, ते होणार. आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा, ते कधीच खराब होत नाही. किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा, किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा, तेही खराब होतं. तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं,
की तिथे असे पदार्थ आहेत. गरीबदासजी म्हणाले, भगवान, खरंच का तिथं दुधाची सरोवरं भरलेली आहेत? म्हणाले, हो बेटा. तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले, नाही, बिलकुल नाही. आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात. तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्छा कसा सुटेल, असं कोणतं स्थान आहे? तर ते म्हणाले, महाराजजी, खरंच मी कसा विश्वास ठेवू आपल्या बोलण्यावरती? एकदा दाखवा मला तुमचा सतलोक, आपलं जे तुम्ही स्थान सांगत आहात, जादूमय ते समुद्र वगैरे आणि बागांचं, फळफुलं बहरलेली असतात, लगडलेली असते सदाबहार बाग, असं सांगितलं परमात्म्याने सतलोकामध्ये. गरीबदासजी तिथं राहत होते जिथे शमीचे वृक्ष, शमीचे अनेकानेक वृक्ष होते. आंब्याचे तर तिथे पाहायलाही मिळत नसत. एखाद दोन झाडं कुठेतरी असायची. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. परमात्मा आले याच उद्देशानं होते इथे की माझा कोणी साक्षीदार होईल, मला कोणी ओळखावं, माझा साक्षी होईल येणाऱ्या आगामी काळात, या कलियुगामध्येच. कारण मधली पिढी यायची होती, त्यामुळे मालकांनी सगळी भूमिका तयार केली होती, बॅकग्राऊंड तयार केली होती की हू इज गॉड, कोण आहे परमात्मा आणि कसं त्याला ओळखता येऊ शकतं, काय लक्षणं आहेत त्याची. तर ते लीला प्रत्येक युगात करतात दाता. आणि याचंच प्रमाण वेद देतात की तो अशी लीला करतो. सतलोकात घेऊन गेले परमात्मा त्या आदरणीय गरीबदास साहेबजींना. त्यांच्या आत्म्याला शरीर तिथेच राहिलं. वरचे सर्व लोक दाखवले, ब्रह्मा विष्णू महेशांचे लोक दाखवले, त्यांच्या स्थितीशी ओळख करवली, त्यांच्याशी बोलणं करवलं. आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं की आमचा जन्म आणि मृत्यू होतो, परमात्मा कुणी वेगळा आहे, आम्हीही त्याच्याच शोधात व्यस्त आहोत. परंतु आम्हाला त्यांचे दर्शन नाही झाले. आणि तो परमात्मा प्रकाश रूप आहे. अशा प्रकारच्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. मग धर्मराजाच्या दरबारात गेले, जो इथल्या ब्रह्मांडाचा न्यायाधीश, आपल्या सर्व आत्म्यांचा तो निर्णय घेतो, न्याय करतो, कर्मानुसार त्यांचे पुढचे निर्धारित करतो. संस्कार त्या लोकात जेव्हा गेले, त्याच्या जवळ पोचले, तेव्हा धर्मराजाने आपले आसन सोडले, आपली खुर्ची सोडून उभा राहिला, आसन सोडून, आणि म्हणाला, विराजमान व्हा परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, आपण पाहता की एखाद्या व्यक्तीचं असं व्यक्तिमत्व असतं की त्याला आपोआप माणूस कुठेही जाईल तिथे त्याचा सत्कार करतात, कारण त्याचे संस्कार, त्याचं पुण्य त्याच्यासोबत असतं. त्याच दृष्टीने जेव्हा परमात्मा तिथे पोचले, तेव्हा स्वतः उभा राहिला तो न्यायाधीश, कारण की असा पुण्यात्माच केवळ अशी पदे प्राप्त करतात. आणि उभं राहून सत्कार केला आणि म्हणाले की विराजमान व्हा भगवन. तर तिथे बरीच बोलणी झाली परमात्म्याची आणि तो प्रियात्मा त्या धर्मराजाची. आता धर्मराजाच्या दरबारात, देई कबीर तलाक, मेरे बोले चुके हंस को तू पकडना मत कजाक. आता तो परमक्षर ब्रह्म इथल्या न्यायाधीशावर असा रागावला जसा एखादा उच्च अधिकारी एका छोट्या अधिकाऱ्यावर त्याला उपदेश देतेवेळी सक्तीने बोलतो तसा. आणि तो औपचारिक आणि शिष्टाचाराने, सरजी, यस सर, हां जी, जशी आज्ञा आपली, असा एक शिष्टाचार असतो. याच प्रकारे परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर देवजी, कबीर साहेब, काशीवाले धानक, ज्यांना विणकर म्हणतो आपण, कवी संबोधून त्यांची फाईल बंद करून ठेवली होती आपण, इतिहास बंद करून ठेवला होता. तो परमक्षर ब्रह्म आहे, तो सर्व सृष्टी रचनहार आहे, तो सर्वांचा सृजनहार आहे. तर तिथे गरीबदास साहेबजींच्या समोर स्वतःची समर्थता दाखवतात. धर्मराजाला म्हणाले की खबरदार, जर तू माझ्या कुठल्या एका हंसाला, ज्याने माझ्या संताशी माझ्याद्वारे, माझा रिप्रेझेंटेटिव्ह, माझ्याकडून पाठवलेल्या संताचा उपदेश प्राप्त प्राण्याचा
तू हिशोब देखील नाही करायचा, त्याचा लेखाजोखाही नाही करायचास तू. खबरदार जर त्याला पकडून आणलंस तर. धर्मराज हात जोडून म्हणतो, करबद्ध होऊन म्हणतो की हे परमात्मा, आपल्या हंसाला, आपला जो अनुयायी असेल त्याला मी कधीच नाही पकडणार, त्याला कोणताच दंड नाही देणार. धर्मराय दरबार में दी कबीर तलाक, मेरे भूले चूके हंस को तू पकड़िए मत कजाक. बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़, और तुमरे हंस को पकड़ो नहीं, मन 2 करोड़. आपला जो हंस असेल मी कधीही त्याला नाही पकडणार, ना त्याला कधी दंडित करणार. आणि मग तो म्हणाला की परमात्मा, जोपर्यंत आपल्या शरणामध्ये हा जीव येत नाही तोपर्यंत याचे पूर्वजन्मीचे संचित पापकर्म माझ्याकडे विद्यमान असतात. हे प्रभू, आणि माझ्या कागदांमध्ये ते नमूद केलेले आहेत. आणि इथला नियम आहे की जसे कोणी कर्म करेल तसे भोगावे लागतात. तर परमात्मा, त्याला तर मला दंड द्यावा लागेल, माझा नाईलाज आहे. तेव्हा परमात्मा कबीरदेवजी म्हणाले होते, कबीर साहेब, ये कर्म भ्रम ब्रह्मांड के मैं पल में कर हूं नेस, और दिन हमारी 2 ही दी, सो करो हमारे बेस. हे तुझे कर्म भ्रम या ब्रह्मांडाचे तू लावून ठेवले आहेत, यांना 1 मिनिटात नष्ट करेन, संपवून टाकेल, कॅन्सल करेन, क्रॉस मारीन यांच्यावर. आणि ज्यांनी माझी साक्ष दिली आणि तू त्यांना पकडून आणलंस, तुझे अनुयायी त्याला इथे घेऊन आले, तर तो म्हणाला की मी तर असा असा कबीर साहेबांचा बालक आहे, तू मला नाही पकडू शकत, तू चूक करत आहेस. त्यांना करा माझ्यासमोर उपस्थित, त्यांना मग माझ्याकडे घेऊन या, माझ्या लेकरांना, तू त्यांना दंड नको देऊस. असं बोलणं ऐकून गरीबदासजी गदगद झाले की हे समर्थ बाबाजी तर खूप खूप बरेच तगडे आहेत, आणि इथला हा न्यायाधीश आणि हा खूप देवतांसारखा हात जोडून उभा आहे यांच्यासमोर. तर मग पुढे आपल्या लोकात घेऊन गेले परमात्मा. त्याच्या आधी काळाची ती स्थिती, ते स्थान दाखवले जिथे हे ब्रह्मलोकात वेगळी जागा शोधून गुप्तपणे राहतात. तो आपल्या मायेपासून लपून राहतो, तिथे साकार आहे. हा ज्योत निरंजन साकार आहे, नर आकार आहे, याचे उंच डोके आहे आणि लांब दात आहेत. शरीर, याचा चेहरा बेढब असा आहे. आणि मग परमात्म्याने त्याचं दुसरं स्थान दाखवलं या 21व्या ब्रह्मांडात, जिथे हा तप्त शिलेवर भाजून 1,00,000 प्राण्यांचा आहार करतो, सूक्ष्म शरीरातून घाण काढून खातो, आणि जीव मरत नाहीत, ते कर्मानुसार आपले अन्य शरीर प्राप्त करतात. मग त्याने परब्रह्मच्या म्हणजे अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश केला. ते 11वं द्वार आहे, जे या काळाच्या लोकातून आणि क्षरपुरुषाच्या लोकातून अक्षरपुरुषाच्या लोकात जो प्रवेश करायचा असतो ज्या दाराने, ते 11वे द्वार आहे. आणि 12वं द्वार आहे या 7 शंख, या अक्षरपुरुषाच्या 7 शंख ब्रह्मांडांना पार करून, जिथे मग सतलोकात प्रवेश करायचा असतो, ते 12वं द्वार आहे. आत्तापर्यंत हे 10वं द्वार घोष लावला होता. हे 10वं द्वारही काळाच्याच या जाळ्यात आहे. आणि 11वं जे द्वार आहे ते तर कुणाला माहितीच नाही. बाकीचे जे कबीरपंथी आहेत ते कबीर साहेबांची वाणी वाचून त्याच्या विरुद्ध अर्थ लावून ते म्हणतात की 11वी खिडकी फक्त अंतिम खिडकी, 11वी खिडकी. त्यांना हे नाही माहीत की अर्धवट ज्ञान असलेला वैद्य खतरा असतो. आणि मग दावा करतात हे लोक की माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा गहन ज्ञान कुणालाच नाही.
कारण की मला 11वी खिडकी मिळाली. आणि ती कुठे आहे सांगतात? 11वं द्वार म्हणतात सुरतीमध्ये आहे. सुरतीमध्ये. अरे भल्या माणसा, सुरती तर त्या दारातून पार होऊन जाईल. अरे सुरतीमध्ये दार असेल तर जाशील कुठे? खड्ड्यात. ही अशा प्रकारची बडबड. काही ज्ञान तर नाही यांना, बुडवलंय सगळं. कबीरपंथी असून कबीर साहेबांच्या मार्गाशी हे परिचित नाही आहेत. आणि हे लोक वाळवी आहेत परमात्म्याच्या मार्गातील, कारण यांनी दिलेला भक्तिविधी चुकीचा. हे तर नास्तिक करण्याच्या तयारीत आहेत जनतेला. कारण की जोपर्यंत परमात्म्याची यथार्थ भक्तिविधी नाही मिळणार, परमात्म्याकडून मिळणारे ते लाभ प्राप्त नाही होऊ शकत. आणि काही दिवसांनंतर आपोआप नास्तिक होतो प्राणी. सर्व साधना, सर्व चुकीच्या साधना करून थकून जातो, सोडून देतो तो मार्ग. 11व्या द्वारापर्यंत, कारण ते 11वं द्वार कुणालाच माहीत नाहीये, जे दास सांगणार आहे. हे तर या ब्रह्मांडाच्या आतच हे सर्व काही सांगतात, शरीरामध्येच आहे सांगतात. आणि काही एक चतुर प्राणी आहेत कबीरपंथी नकली. ते म्हणतात शरीराच्या बाहेर 1.25 हात वर 11वं द्वार आहे. काय तुझ्या डोक्यात आहे का ते? शरीरापासून 1.25 हात वर. काय ते आकाश आहे का जमिनीवर आहे? काय आहे काही पत्ता? शरीराची द्वारे आहेत ते तर मान्य आहे, 10 आहेत, नाहीतर 12, मग 16 तरी सांगते तरी मान्य करू की बाबा याच्या आत तरी असतील. सांगतात की शरीराच्या वर 1.25 हात आहे, म्हणजे आम्ही काय भंपक आहोत? अक्कलशून्य गोष्टी या लोकांच्या. तर हे हळूहळू कंडम होतील. या तत्वज्ञानाचा सूर्योदय होताच परमात्म्याचा ज्ञानोदय होतोय आता. हे सगळे नकली संतपंथ हे आपोआपच यांचे हे चमचमणारे दिवे डिझेलवाले सगळे संपून जातील, निष्क्रिय होतील. आता ते 12वं द्वार आहे जे 7 शंख ब्रह्मांड पार करून सतलोकात प्रवेश करेल. कबीर परमेश्वरजींनी म्हटलं आहे की 12 दर ऊपर बसे मोरा बालम. म्हणजे स्वतःचा महिमा स्वतःच सांगत आहेत परमात्मा. म्हणतायत की आपला जो मालक आहे आपल्या सर्वांचा, तो 12व्या द्वाराच्या वर आहे, तिथे राहतो. आणि आदरणीय गरीबदास साहेबजींनीही जेव्हा परमात्म्याबरोबर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली सारी द्वारे, म्हणाले असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे. और 12 दर मद मैल मठ बोरे, बहुर ना देत रे रे. त्या 12व्या द्वाराला पार करून तिथे आहे ते 12वे द्वार, तिथे आहे तो मठ, ते स्थान जिथे गेल्यानंतर परत फिरून प्राणी या संसारात येत नाही, तो परमशांतीला प्राप्त होतो. जेव्हा 12व्या द्वाराला पार करून सचखंड सतलोकात प्रवेश केला, आदरणीय गरीबदास साहेबजींच्या शरीराचे तेज 16 सूर्यांनी इतकं प्रकाशमय झालं. आणि काय पाहिलं की त्या जिंदा महात्म्याच्या रूपात परमात्मा जात होते. त्या परमेश्वराने आपल्या रूपाला, आपल्या तेजाला लपवून ठेवलं होतं. आणि दुसऱ्या रूपात तेच कबीर परमात्मा आपल्या अन्य रूपात एका खूप मोठ्या सिंहासनावर, तख्त म्हणजे आपलं हे लाकडी नाही, तख्त असतं. तख्त म्हणजे या राजे लोकांच्या राजगादीला तख्त म्हणतात. की अमुक राजा ह्या साली तख्तावर विराजित होता, तख्तावर बसला होता, म्हणजे गादीवर बसला होता. नियंत्रकाच्या स्थानावर समजा तख्त. तर तिथे परमात्मा विराजमान, दुसऱ्या रूपात सिंहासनावर, खूप सुंदर सिंहासन. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात कबीरजी, कबीर परमेश्वरजी खालून गेले होते. गरीबदास साहेबजी त्यांच्या सोबत होते. तिथे एक चौरी ठेवली होती. जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये परमेश्वर कबीर देवजी, कबीर साहेबजी आपल्याच दुसऱ्या रूपावर चौरी ढळू लागले, जे एका सिंहासनावर विराजमान होते. जसे एक सेवक करतो, आपल्या गुरुदेवांवरती चौरी ढाळतो श्रद्धेसहित. गरीबदासजींनी विचार केला
की अरे भगवान तर हा आहे जो तख्तावर विराजमान आहे, गादीवर बसलाय. त्या परमात्म्याच्या एक रोमकुपात करोड सूर्य मिळवले, करोड चंद्रमा, एवढे तेज होते. एका रोमाचं, एक रोमकूप म्हणा किंवा एक केस म्हणा, रोमकूप समजा. रोमकूपचा अर्थ आहे रोमाचं छिद्र, केसाचं छिद्र. आता गरीबदासजी विचार करू लागले की हा भगवान बाबाजी इथला नोकर आहे की काय, जे जिंदा महात्म्याच्या रूपात भगवान गेले होते खालून वर. त्याच वेळी ते तेजोमय शरीर उभं राहिलं. तेजोमय शरीरवाले प्रभू उभे राहिले आणि जिंदा महात्म्याचे रूप त्यांच्यावर विराजमान झाले. अनंत ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या त्या सिंहासनावर. आणि ते तेजोमय शरीर चौरी ढाळू लागले बाबाजीच्या रूपावर, नोकराप्रमाणे, सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजी कधी इकडे बघत आहेत बालक, कधी तिकडे बघत आहेत. विचार करतायत की काय कारण आहे की या बाबाजींवरती आणि हे भगवान चौरी ढाळतायत. एवढ्यात काय पाहिलं की ते तेजोमय शरीर त्या जिंदावाल्या शरीरात सामावलं. एकटं जिंदावालं शरीर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या स्वामीच्या त्या सिंहासनावर विराजमान झाले. चौरी आपोआप ढाळली जात होती. आपोआप डोक्यावर असं होत आहे. गरीबदासजी बुचकळ्यात पडले आणि म्हणाले की हे भगवान, खरोखर तुम्हीच परमात्मा आहात? म्हणाले, हो बेटा, मीच परमात्मा आहे. सोचल चित्र मैं करूं अपने जन के काज. तर गरीबदासजींनी तिथं पाहिलं ते सर्व देखावे, तो समुद्र आणि भरलेले ते दूध आणि दह्याचे माठ, सरोवर पाहिले, फळदार वृक्ष पाहिले आणि तिथलं वातावरण पाहिलं. म्हणाले, भगवान आता मला इथेच ठेवा तुमच्या बालकाला. तिथले ते सर्व भक्त जे आत्मा हंस तिथे राहतात त्यांना भेटले. कबीर साहेबांनी मग त्यांना सृष्टीरचना सांगितली. ते अन्य जे तिथे राहतात पुण्यात्मा, त्यांनी सांगितलं की असं असं जे इथून निघून गेले त्यांनी ही चूक केली होती आणि त्याची शिक्षा बघा कुठे भोगायला लागत आहे. परमात्मा जातात, कोणी ऐकत नाही, त्या काळाच्याच फेऱ्यात अडकून पडले आहेत. त्याच्या खोट्या सुखात सर्व तिथेच व्यस्त आहेत. जन्म आणि मृत्यू आणि 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात ते कष्ट उपसत आहेत. तर गरीबदास आणि आता हे आहे ते स्थान जिथे कधी जन्म मृत्यू नाही होत, कधी वृद्धावस्था नाही येत आणि काहीही काम नाही करावं लागत. इतका आनंद असतो, सर्व आहार उपलब्ध आहे. गरीबदासजी म्हणाले, भगवान मला इथेच ठेवा, परत पाठवू नका भगवान. तो तर खूप वाईट लोक आहे भगवान, तिथे हाहाकार माजला आहे. तेव्हा गरीब परमात्मा त्याला म्हणाले की बाळा, तू इथून जेव्हा गेलास तू खूप भक्तियुक्त होतास, आता तू भक्तिरहित झालास. मी एक असा मंत्र देईन ज्याला सतनाम म्हणतात. 2 अक्षरी आहे, ज्यात एक ओम मंत्र आहे, एक तत्वगुप्त आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 17 श्लोक 23 हा मंत्र सांकेतिक, अर्धसांकेतिक लिहिला आहे. ओम तर सार्वजनिक आहे, स्पष्ट आहे. तत् आणि सत हे 2 मंत्र गुप्त आहेत. हे केवळ कबीर परमात्मा यांनी आपल्या प्रिय आत्म्यांना दिले होते, ज्यांना मोक्ष मिळाला. मग त्यांना सक्त ताकीद दिली होती की आता या सतनामाला उघड करू नका, नाहीतर येणाऱ्या आगामी काळात या काळाचे दूत डाव खेळतील. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मनोजदास पावसे. आपण कुठून आलात? मी पंचवटी, नाशिक, महाराष्ट्रामधून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय फॅब्रिकेशन आणि स्लायडिंग ॲल्युमिनियमचा काचेचा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली?
संत रामपालजी महाराजांची दीक्षा 2004मध्ये घेतली मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या अगोदर निरंकारी पंथ, वारकरी संप्रदाय, निरंकारी पंथामध्ये जवळजवळ 20 वर्ष भक्ती केली. त्याच्या आधी मी नाथ पंथामध्ये पण होतो. नवनाथांची पूजा वगैरे, पोथी वाचणे वगैरे, पारंपरिक पूजा जी काही, शंकराची भक्ती, विष्णू भगवानची भक्ती, असं भरपूर केलं. विष्णू भगवान तर साक्षात असं माझ्याशी बोलायचे पण, इथपर्यंत माझी भक्ती झाली होती. नवनाथांची पण भक्ती इथपर्यंत झाली होती की पान उघडून असं फक्त उलट्या करायचा अवकाश आहे की मी न बघता त्याच्याकडे तरी पण मी वाचू शकत होतो. इथपर्यंत माझं पाठांतर झालं होतं आणि किती जणांच्या घरामध्ये वाचलं हे सुद्धा मला आठवत नाही. त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण, वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरची वारी, परत त्र्यंबकची वारी, त्र्यंबकच्या फेऱ्या, 20 मैलाची फेरी असायची ती, 40 मैलांची फेरी असायची श्रावण सोमवारमध्ये ती, आणि परत चातुर्मास पूर्ण पाळायचो, चप्पल घालायची नाही, शिव उपासना करायची, म्हणजे शंकराचा नामघोष करायचा, आणि पोथी पठण हे श्रावणामध्ये पूर्ण चालायचं. परत नवरात्राचे उपवास, नवरात्रामध्ये पण देवीचे 9 दिवस कडकडीत उपवास केले, म्हणजे आणि असे भरपूर व्रत वैकल्य वगैरे भरपूर केले. म्हणजे हप्त्यातनं कमीत कमी 3 दिवस ते 4 दिवस उपवासच राहायचे आणि जेवण म्हणजे असं जवळजवळ नाहीच. असं भरपूर साधना केली. सर, जसं तुम्ही सांगितलं की आपला जो देह आणि जो पिंड आहे हा पूर्णपणे भक्तिमय होता. अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात. जसं तुम्ही वारकरी संप्रदायाची सुद्धा भक्ती केली, त्याचप्रमाणे जनार्दन स्वामींनासुद्धा आपण गुरु मानले होते. त्याचप्रमाणे पारंपरिक जी भक्ती आहे, जसं की मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, म्हणजे आठवड्यातले 4 दिवस आपण उपवास करत होतात. त्याचप्रमाणे आपण निरंकारी पंथाशी सुद्धा जुडले गेले होतात. एवढ्या सगळ्या आपण गुरु बदलले, ह्या साधना केल्या. तर मग ह्या साधनेनंतर आपण असा का निर्णय घेतला की आपण थेट संत रामपालजी महाराजांकडे गेले आणि त्यांच्याकडून आपण उपदेश घेतला? त्याला कारण असं झालं सर, मी भक्ती करत असताना आणि एकमुखी दत्त मंदिरामध्ये मी गुरुचरित्राचं पारायण केलं. पारायण करून 3राच दिवस झाला, बाहेर आलो आणि माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट असा झाला की कोणी विचार पण करू शकत नाही की एकदम स्लो गाडी असताना माझीच गाडी माझ्या पायावर पडली आणि 22 फ्रॅक्चर झाले. म्हणजे मी विचार करायला लागलो की आपण जर एवढी भक्ती करतो, ही भक्ती करताना असं नाही व्हायला पाहिजे असं मला मनोमन वाटत होतं. कारण मी नवनाथांची जी भक्ती करायचो आणि निरंकारांची जी भक्ती करायचो, तर त्याच्यामध्ये असं होत नाही असं प्रत्येकजण म्हणायचा. मग माझं का झालं असं मला एकदम म्हणजे खटकायला लागलं की असं का झालं बुवा, असं तर नव्हतं व्हायला पाहिजे. तेच विचार करत असताना मग आमच्याच व्यवसायामध्ये काचेचं काम करायचं होतं. माझा जोडीदार होता, संत रामपालजी महाराजांचाच अनुयायी होता. त्यांच्याकडनं मग मला असं माहिती मिळतच राहायची. तर ते बोलता बोलले की आमचे गुरुजी जे आहे संत रामपालजी महाराज जे भक्ती देतात, तर त्या भक्तीमुळे तुमच्यावरती येणारे संकट टळतात. तर मी त्याच्याशी पण डोकं लावायचो की असं कसं होईल. हो म्हणे, असं होतं. मग मी ॲक्सिडेंट झालेलाच होता आणि दवाखान्यामध्ये पडलेलो होतो. तर ते मला भेटायला आले. मग मी त्यांना बोललो की ठीक आहे, मला पण गुरुजी आले की मला सांगा म्हटलं. मग मी येतो म्हटलं, बघू आपण. जेव्हा मग संत रामपालजी महाराज नाशिकमध्ये 2004मध्ये आल्यानंतर मग मी त्यांच्याकडनं हे मला घरी आले सांगायला, मला घ्यायला आले. म्हणे भाऊ गुरुजी आलेले, तर तू बोलला होता, येतो का? म्हटलं हो चला येतो. निघालो. मी त्यांच्याबरोबर गेलो आणि गेल्या तर ते भगतजी म्हणून असं बोलायला लागले आणि बसा जेवायला वगैरे. मी एकदम चकित झालो की अरे बापरे, हे असं काय? आजपर्यंत तर आपल्याला कोणीच एवढा आदर सत्कार दिला नाही आणि खाण्यापिण्याचा विषयच कोणी बोलतच नव्हतं. बरं भाऊ, मग प्रसाद खाल्ला, थोडासा जेवण केलं आणि सत्संग वगैरे ऐकला. सत्संग ऐकल्यानंतर मग मला म्हणजे एकदम असं शांत वाटलं. जी माझ्या मनामध्ये जी अशी काही उथलपुथल चालू होती, असं खालीवर होत होतं, तर ते माझं एकदम शांत झालं. मग मी विचार केला नाही आता उपदेश घ्यायचा म्हटलं. मग गेलो आतमध्ये उपदेश घेतला. उपदेश घेताना मला कंप्लीट जाणवलं की माझ्या शरीरामध्ये असं मागील असं काहीतरी जळतं आहे,
पोटामध्ये जे आहे ना त्या आतमध्ये जेव्हा त्यांनी मला चरणामृत दिलं ते घेतल्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने इतकं काही मला हलकं वाटलं, इतकं हलकं वाटलं की जसं आपण बाथरूममधनं आंघोळ करून जसं बाहेर येतो तसं मला उपदेश घेतल्यानंतर जाणवलं. सर, या ठिकाणी मला एक आवर्जून असं विचारावंसं वाटतं की महाराष्ट्र जर म्हटलं तर साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये बरेच साधू संत आहेत आणि होऊन पण गेलेत. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही शिकवण आहे, जी देवी देवतांची पूजा करणे आणि विठ्ठलाला वारकरी संप्रदायामध्ये मोठं स्थान आहे, त्याचप्रमाणे शंकरजी आहे, शिवजी आहे, विष्णू आहेत. तर ह्या सगळ्या देवता आज या ठिकाणी पूजल्या जातात, त्यांचा मोठा आदर होतो. तर आपण या सगळ्या ज्या काही साधना करत होतात, या सगळ्या साधनांचा आपण त्याग केला आणि आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामोपदेश घेतला. तर संत रामपालजी महाराजांकडे असं काय ज्ञान आहे की त्या ज्ञानाकडे तुम्ही आकर्षित झाला आणि त्यांच्याकडनं थेट आपण उपदेश घेतला? सुरुवातीला तर माझा उपदेश घ्यायचा विषयच नव्हता, पण मला ते खटकत होतं की माझा ॲक्सिडेंट का झाला. मी ह्या ज्या काही भक्ती करत होतो, ह्या भक्ती मी याच्याच करता करत होतो की माझ्यावरती संकट नाही यावं किंवा येणारे असेल तर ते संकट कमी व्हावे. पण ते संकट कमी व्हायचं तर नावच नाही, उलटं वाढतच होते. तर त्याच्यामुळंच मग मी हा निर्णय घेतला की नाही, आपण आता कुठला तरी मार्ग शोधलाच पाहिजे. मग मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा तर मी म्हणजे असं सुख समाधानाकरता घेतली. आणि गेल्यावरती जेव्हा उपदेश घेतल्यावरती मग मला जाणवलं की नाही, हे स्टेशन शेवटचं आहे, इथूनच आपला उद्धार होणार आहे. आणि इथेच मात्र आपल्याला जी काही आपली जन्ममरणाची जी आस होती तर ती ही पूर्ण झाली. आणि पूर्ण परमेश्वराची जी भक्ती आहे जी, आणि मग जेव्हा संत रामपालजी महाराजांनी शास्त्र उघडून दाखवले, वाचून दाखवले, भगवद्गीतेचं पण माझं पठण झालेलं होतं, भगवद्गीतेबद्दल पण मला भरपूरशी माहिती होती. तर जो 15वा अध्याय तर मी तो कंटिन्यू म्हणायचो, ऊर्ध्वमूल अधशाखा, पण त्याचा अर्थ मात्र समजत नव्हता. पण जेव्हा संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की तत्वदर्शी संत आहे तो की जो त्याच्याकडनं उपदेश घेतल्यानंतर तुमच्यावरती येणारे संकट टळतात, मग त्या पद्धतीने मग जेव्हा मग महाराजांकडं गुरुजींकडनं जेव्हा उपदेश घेतला तर ती माझी आस पूर्ण झाली. आणि त्या पद्धतीने मग मी भक्ती मागील भक्ती सर्व त्यागली आणि संत रामपालजी महाराजांची गुरुपदेशा घेऊन आपला मार्गक्रमण पुढं चालू ठेवला. सर, याचा अर्थ असा आहे की संत रामपालजी महाराज म्हणजे असं ऐकण्यात येतं की ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करायला मनाई करतात आणि फक्त कबीरांना पुजतात. ते हे कितपत खरं आहे? नाही, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश हे इथले प्रधान असल्यामुळे त्यांची आपल्याला विधिवत भक्ती सांगतात की ज्यांची भक्ती केल्याने तुम्हाला ते लाभ देणारे ते ब्रह्मा विष्णू महेशच आहे, तेच देतील. पण संत रामपालजी महाराज त्यांची विधिवत भक्ती देतात, जी आम्ही पारंपरिक करत होतो ती तशी नाही आहे, जी शास्त्रामध्ये विद्यमान आहे. जसं की विष्णू भगवंतांचा मंत्र आहे तो मंत्र देतात, शिवजी भगवानचा जो मंत्र आहे तो मंत्र आम्हाला गुरुजी देतात. आणि त्या मंत्राच्या आधारावरती मग हे देव आम्हाला आमच्याच भाग्यामधलं देण्याकरता बाध्य होतात. आणि संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेशची भक्ती सोडवती नाही, तर ती विधिवत भक्ती करण्याची आपल्याला प्रेरणा देतात. आणि ती भक्ती केल्यानंतर ते ब्रह्मा विष्णू महेश आपल्याला यथोचित लाभ देतात. जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश यांचे जे काही वास्तविक मंत्र आहेत ते साधकाला देतात आणि त्या मंत्राच्या जपाने साधकाला लाभ होतात. आणि तसाच मला एक विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची ही काही भक्ती घेतली त्यानंतर आपल्यालासुद्धा असं काही अनुभव आलेत का किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का? हो, अनुभव तर पहिलाच अनुभव असा आला की माझा ॲक्सिडेंट तर झालेलाच होता. मी वॉकरवरती चालत होतो, पण जेव्हा उपदेश घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझं ते वॉकर सुटलं. अँटिना मात्र तो तसाच होता पायाला. आणि त्याच्यानंतर मुलगा असं पुढे जेवायला बसायचा आणि मी पाय लांब करून बसायचो तो अँटिना असल्यामुळे. आणि हात धुतला की वाटी मुलगा लगेच ते पाणी फेकून यायचा आणि नंतर माझ्या पुढे बसायचा. तर त्या दिवशी चौथ्या दिवशी त्यांनी तसं केलं, तो पाणी फेकायला गेला आणि माझा पाय जो कंटिन्यू असा सरळ होता तो डायरेक्ट वळला गेल्यानंतर तो आला, पप्पा तुमचा पाय वळला म्हणे. म्हटलं हो दादा, मला पण माहिती नाही. नंतर मंडळी पण बघायला लागली, हो तुम्ही तर मांडी घातली. म्हणलं हो. म्हणजे कसं काय? म्हटलं मला तर काही कळालं नाही. पण ती बोलली, ती मला नाही आपण संत रामपालजी महाराजांचे उपदेश घेतल्यामुळं हा तुम्हाला एवढा लाभ झाला आहे म्हणे. मग ते माझ्या डोक्यामध्ये बसलं का अरे हो, म्हणजे आता हे जे काही करू राहिलो आपण ह्याच्यामुळं आपल्याला हा मोठा लाभ झाला. आणि डॉक्टरांना मी भेटायला गेलो, याच्या नियमाप्रमाणे त्यांनी मला बोलवलं होतं 15 दिवसांनी भेटायला या म्हणून. गेलो भेटायला गेल्यानंतर तर ते डॉक्टरही हैराण झाले की तू असं कुठलं औषध घेतलं म्हणे की तुला
तू चालायला लागला? म्हटलं हो सर चालायला लागलो. म्हणे काय औषध केलं? म्हटलं नाही सर तुम्ही दिलेलंच, माझी काही परिस्थिती पण नव्हती, एकदम हातावरची परिस्थिती होती. मला म्हणे नाही तू काहीतरी केलं आहे म्हणे. तर ते सुद्धा मला जर असं खटकायला लागलं की काहीतरी केलं. मग मी त्यांना सांगितलं मी असं एक संत रामपालजी महाराज म्हणून आहे त्यांच्याकडनं उपदेश घेतला आणि त्यांनी सांगितलेली भक्ती करतो म्हटलं. हो म्हणे मग ते एकदम परफेक्ट आहे, तेच कर म्हणे, त्याच्यानीच तुला हा लाभ झाला. त्यांच्याही लक्षात आलं. मग ते मला असं डॉक्टर बोलले. अजून एक लाभ असा झाला की आपली परिस्थिती तर नव्हती. मग संत रामपालजी महाराजांचे एक अनुयायी मला भेटायला आले घरी आणि भाऊ तुम्ही खूप लांब राहता 12-13 किलोमीटर, तर गाडी वगैरे घ्या म्हणे. म्हटलं नाही बघा जी माझ्याकडे सध्या तर पैसे नाही आहे, बघू आपण. तर ते दुसऱ्या दिवशी मला म्हणे चला आपण आहे ना गाडी बघून येऊ फक्त. म्हटलं चालेल बघायला काय अडचण आहे. मग आम्ही वासन बजाजमध्ये गेलो. मसरूळाच छोटं एक गाड्यांचं शोरूम आहे, तिथे गेलो बघायला. विचारलं तर तिथं योगायोगाने मी वासनला 1983-84च्या पिरियडला काम करत असताना तिथे माझा एक सहकारी भेटला मित्र. तर तो मला का रे इथं? म्हटलं काही नाही गाडी बघायला आलो म्हटलं. मग मी गाडी वगैरे बघितली. मला तू काय काम करतो? म्हटलं मी काचेचे कामं करतो. बरं म्हणे. गाडी वगैरे बघितली. तो मित्र म्हणे ते भगतजी किती पैसे डाऊन पेमेंट भरावं लागेल? म्हणे 5,000 रुपये कमीत कमी भरावं लागेल तुम्हाला डाऊन पेमेंट. एकूण ती 42,000ची गाडी होती. ठीक आहे म्हणे. मग मला म्हणे 5,000 रुपये तू भर. म्हटलं माझ्याकडं तर 1 रुपया पण नाही आहे. बरं मग एक काम कर म्हणे, मग तू काचेचं मापं घे. काचेचे मापं घेतले मी तर त्याचं बिल परमेश्वर कृपेने ह्या संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने फक्त 5,000 रुपयेच झालं ते टोटल बिल. तर ते मला म्हणे एक काम करतो फक्त काचा आणून टाकून दे, ते 5,000 रुपये मी इकडे वळवतो आणि तू फायनान्स करून गाडी घेऊन टाक. म्हटलं चालेल. मग त्यांनी लगेच गाडी चावी दिली. घ्या म्हणे ही गाडी तू घेऊन जा. म्हटलं नाही मी उद्या येतो. नाही आजच घेऊन जा म्हणे. गाडी घेऊन घरी गेलो. हा मला दुसरा लाभ झाला की म्हणजे 1 रुपयाही खिशात नसताना परमेश्वराने मला गाडीवर आणून बसवलं, गाडी दिली. त्याच्यानंतर मग ते हप्ते करायचे, तरी पण मला महिनाभर तो काहीच बोलला नाही. फायनान्स पण केलं नाही, काही नाही. मग महिला बँकेमध्ये मग खातं उघडलं. त्या महिला बँकेचं अकाउंटवरनं गाडीवर बँक केली तर त्याला 3 महिन्याची प्रोसिजर गेली. पण 3 महिने त्यांनी माझ्याकडे 1 रुपया पण मागितला नाही आणि साधा फोन पण केला नाही. मग नंतर मी जेव्हा त्यांच्याकडनं चेक वगैरे काढून त्याच्या स्वाधीन केले त्याच्यानंतर मला त्या गाडीचा हप्ता चालू झाला. म्हणजे हा मला दुसरा लाभ झाला. तिसरा लाभ मला असा झाला की माझी खरोखर परिस्थिती नव्हती, काहीही 1 रुपया पण नसताना मी खेड्यामध्ये राहत होतो, वरवंडी म्हणून गावात. मग ते सोडून दिलं आणि मसरूळला राहायला आलो. मग भाड्याला दुकान घेऊ म्हटलं. मग दुकान टाकायचा विचार झाला. मग दुकान टाकण्याकरता मग डिपॉझिटचा विषय आला. मग दुकान शोधत आम्ही जवळजवळ 10-12 दिवस दोघंही नवरा बायको आम्ही दुकान बघत फिरत होतो. दुकान काही मिळालं नाही. मग एका ठिकाणी होतं एक दुकान बंद होतं बऱ्याच वर्षाचं. मग त्या मालकांना पत्ता काढला आणि गेल्यानंतर तो असं बोलायला लागले की जसं तो माझ्या खूप ओळखीचा आहे आणि मी त्याला खरोखर कधीही भेटलो नाही, कधी पाहिलं नाही. तर त्यांनी मला म्हणे अहो तुम्ही का? बरं काय काम काढलं? म्हटलं काही नाही. अहो मला ना ते दुकान तुमचं आहे असं कळालं. हो म्हणे आपलंच आहे. मला म्हणे काय चालू करतं? म्हटलं हे काचेचं चालू करतो म्हटलं, टेलरिंग आणि काचेचं मंडळी टेलरिंग काम करायचे. आणि मी ठीक आहे म्हणे ही घ्या चावी बघून या म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग चावी घेतली, उघडून बघितलं, छोटंसं दुकान होतं. म्हटलं काही अडचण नाही चालून जाईल. एक 7x6चं दुकान होतं, छोटंसं दुकान, 6 फूट बाय 7 फुटाचं दुकान वगैरे बघितलं. परत कुलूप लावलं आणि गेलो, त्याला चावी द्यायला लागलो. मला नाही का हो नाही आवडलं का? नाही म्हटलं आवडलं ना. म्हणे मग राहू द्या चावी. म्हटलं तुम्ही सांगाल त्या खरी भाडं किती द्यायचं, डिपॉझिट किती आहे? मला नाही तुमच्याकडे किती डिपॉझिट आहे? म्हटलं डिपॉझिट तर काही नाही आहे. ठीक आहे. भाडं काय देणार? म्हटलं तुम्ही मला सांगा, वस्तू तुमची आहे तुम्ही सांगायला पाहिजे. नाही म्हणे तुम्ही सांगा. म्हटलं मी काय 600-700 रुपये देऊ शकतो. ठीक आहे म्हणे 700 रुपये भाडं द्या म्हणे. झालं भाडं वगैरे ठरलं. आलो. मग आम्ही साफसफाई वगैरे केली. दुसऱ्या दिवशी मशीन वगैरे आणून ठेवली. 2-3 दिवस तसे गेले. मग नंतर तो आला मालक. म्हणे का हो बोर्ड नाही लावला तुम्ही? म्हटलं लावू आता हळूहळू, जसं थोडंफार कमाई झाल्यानंतर लावू म्हटलं आपण बोर्ड. पण नाही म्हणे. त्यांनी खिशात हात घातला, 1000 रुपये काढले, मला दिले. मला नाही हे घ्या 1000 रुपये, तुम्ही पहिले दुकानला बोर्ड लावा, बोर्ड लावल्याशिवाय आपली ॲडव्हर्टाईज कशी होईल, तुमचं काम कसं चालू होईल? म्हटलं बरं. म्हणजे परमेश्वराने ही पण कृपा केली का डिपॉझिट तर नाहीच नाही, पण त्या मालकानीच आम्हाला वरनं पैसे दिले. बोर्ड बनवला. त्यांनी काउंटर आणायला लावलं होतं. मग ते काउंटर आणलं.
500 रुपयाचं काउंटर आणलं, 250 रुपयाचा बोर्ड लावला. 250 रुपये त्याला परत द्यायला गेलं तर तो म्हणे नाही राहू द्या, हे तुम्हाला लागेल म्हणे कामात येईल, मला तुम्ही पुढच्या महिन्यात भाड्यामध्ये मला तुम्ही ॲडजस्ट करून द्या. आणि म्हणजे त्या महिन्यामध्ये मला अपेक्षा पण नव्हती की आपलं भाडं तरी निघेल, पण त्या महिन्यामध्ये मला 4000 रुपये त्या दुकानामध्ये मिळाले. म्हणजे पहिलाच महिना माझा 4000 गेला. त्याचे 1700 रुपये मी त्या माणसाला लगेच दिले डिपॉझिट. त्याने मग नंतर हळूहळू करून नंतर मी त्याला 10,000 रुपये डिपॉझिट करून दिले. असा माझा हा तिसरा लाभ. आणि चौथा लाभ मला असा झाला की त्या प्लॅटिनावरतीच आम्ही पूर्ण परिवार जायचो यायचो. मग त्या प्लॅटिनावरती येताना मग हायवेवरती मी अशी गाडी बाहेर काढली आणि समोरून एक जणाला जोरात ठोकलं त्यांनी, मला लागलं. त्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट होतं, ते माझ्या मंडळीच्या डोक्याला लागलं. माझ्या मुलीला पण पायाला थोडंसं खरचटलं, पण आम्ही कुणीही गाडीवरनं पडलो नाही. डगमग फक्त झाली, हेलपटली गाडी आणि पुढं जाऊन आम्ही स्थिर उभं राहिलो. आणि तो मात्र पडला. पडल्यानंतर त्याने हेल्मेट काढला तर त्याच्या डोक्यातनं रक्त आलं. म्हणजे पडला, लागलं त्याला आणि त्याने आम्हाला ठोकलं होतं, पण आम्हाला येऊस आपण असं खरचटलंसुद्धा नाही. हा आम्हाला परमेश्वराच्या मार्गामध्ये असल्यामुळं हा पण फार मोठा चमत्कार आणि लाभ झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी काही शास्त्रोक्त भक्ती आपण स्वीकारली आणि त्यानंतर तुम्ही ज्या भक्तिमार्गात लागलात आणि त्या भक्तिमार्गामुळे, त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. अतिशय म्हणजे हालाकीच्या परिस्थितीत शून्यातून आपल्याला संत रामपालजी महाराजांनी आज या ठिकाणी पोहोचवलेलं आहे. तर बरेच मोठ्या प्रमाणात आपल्याला संत रामपालजी महाराजांची दया राहिलेली आहे. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आणखीन दुःखी लोक आहेत, जे कष्टी लोक आहेत, त्या सर्वांसाठी जे काही परमेश्वरास प्राप्तीसाठी भटकत आहेत आणि कुठे ना कुठे त्यांना वाटतं की कुठे ना कुठे त्यांना परमेश्वर मिळेल, परंतु खरा मार्ग त्यांना मिळत नाही, तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? त्यांना तर माझी अशी प्रार्थना आहे की मी जसा दुःखी कष्टी होतो, तुम्हालाही तसाच तुम्हालाही जर त्रास असेल तर तुम्ही पण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी. गुरुदीक्षा घेऊन मला जसा लाभ मिळाला तसा तुम्हालाही मिळो, हीच माझी प्रार्थना आहे. सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेता येईल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा विविध चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू असतात. परत यूट्यूबवरती संत रामपालजी महाराज.com जर टाकलं तर त्याच्यावरती पण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तिथे सत्संग चालू असताना खाली पट्टी चालते, त्या पट्टीवरती नंबर येतात. त्या नंबरवरती आपण फोन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने नामदान सेंटर सुरू आहे. आपण जवळच्या नामदान केंद्राचा संपर्क घेऊन, पत्ता घेऊन तिथे जाऊन आपण उपदेश घेऊ शकता. सर, आणखी एक विचारायचं आहे मला की संत रामपालजी महाराज साधकाला उपदेश देतात किंवा गुरुमंत्र देतात, त्यासाठी त्या साधकाला किती खर्च येतो? नाही सर, संत रामपालजी महाराजांच्या उपदेशाला तर काय, पण कुठल्याही साधनेकरता किंवा कुठल्याही वस्तूकरता गुरुजींकडे 1 रुपयासुद्धा लागत नाही. प्लस जेव्हा आपण गुरुउपदेश घेतो तर तेव्हा एक आरत्यांचं एक छोटंसं पुस्तक दिलं जातं. परत रक्षासूत्र फ्री दिलं जातं, गुरु चरणामृत दिलं जातं आणि प्रसादाची पुडी पण फ्रीमध्येच दिली जाते. 1 रुपया पण लागत नाही, सर्व निःशुल्क आहे संत रामपालजी महाराजांतर्फे. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.